की कुठेस तू, टाईम काय झाला तुला कळत नाही आहे, 10:30 वाजलेत, 9ची शिफ्ट होती आणि तू अजून आली नाही आहेस. माझे सगळे कॉक्टर्स खूप सपोर्टिव्ह आहेत. हे कसं समजावून सांगायचं हे सईकडून शिकण्यासारखं होतं. आणि माझा थोडासा स्वभाव असा या बाबतीत थोडा कमी आहे की मी लाजते प्रत्येक वेळेस मैत्री वगैरे करायला. पण संचित इज अ गुड गाय. हाय हॅलो नमस्कार, मी अस्मिता देशमुख. मला ही सिरियल जेव्हा पहिल्यांदा आली, ऑडिशनसाठी मला विचारलं गेलं, तर मला जेव्हा स्क्रिप्ट आली आणि सई कॅरेक्टर मी पाहिलं, कारण एक मोनोलॉग होता आणि त्या मोनोलॉगमध्ये ती धाड बोलते भैरवीला. तर मला असं झालं की अरे छान आहे, म्हणजे एक लहान मुलगी एका मोठ्या व्यक्तीला समजावून सांगते, पण चुकली असेल तर ती चुकीची गोष्ट. ही कसं समजावून सांगायचं हे सईकडून शिकण्यासारखं होतं. सो मला ते कॅरेक्टर खूप आवडलं वाचताना आणि मी त्याचं ऑडिशन्स दिले आणि त्यानंतर इथे आले. खरं तर वन लाईन नावातच आहे, तुझी माझी जमली जोडी. तर बऱ्याच वेळा आता असं होतं की आजकाल सगळे लोक स्वतःहून जोड्या जमवतात. इथे ही जोडी कशी जमते, म्हणजे ती फॅमिली थ्रू जमते की दोघंच ही जोडी जमवत आहेत हे तुम्हाला कळेलच नक्की. खरं तर बघायला गेलं तर माझी ही दुसरी सिरियल आहे आणि माझ्यासोबत जे काही सगळे को-ॲक्टर्स आहेत ते सगळे खूप मोठे आहेत आणि त्यांनी बरीच कामं केली त्याआधी. सो मला थोडीशी भीती होती, नर्वसनेस होता, पण इथे आल्यानंतर तो सगळा क्लिअर झाला. कारण इथे जे आहेत माझे सगळे को-ॲक्टर्स खूप सपोर्टिव्ह आहेत. म्हणजे असे कुठेही मला भासून नाही दिलं की तुझी दुसरी सिरियल आहे आणि तुला ते कॅरेक्टर जमणार आहे नाही जमणार आहे, ह्यासाठी त्यांनी कधी मला डॉमिनेट नाही केलं. खूप हेल्प करतात आणि ऑलमोस्ट सगळीच टीम खूप छान आहे. प्रँक बघायला गेलं तर हां, म्हणजे एक छोटा प्रँक झाला होता. मला आदल्या दिवशी असं सांगितलं होतं की तुला सुट्टी आहे. मी म्हणाले ठीक आहे आणि दुसऱ्या दिवशी मी निवांत, कारण भरपूर काम केलं होतं, म्हटलं आता निवांत उठूयात. आणि अचानक दुसऱ्या दिवशी आम्हाला जे आधीचे डिरेक्टर होते मुकेश बाणेकर सर, त्यांचा कॉल आला की कुठेस तू, टाईम काय झाला तुला कळत नाही आहे, 10:30 वाजलेत, 9ची शिफ्ट होती आणि तू अजून आली नाही आहेस. मला असेल की बापरे, अचानक रात्री पहाटे वगैरे काहीतरी कॉल टाईम आला असेल, म्हणून मी बघायला गेले तर मला कॉल टाईमच नव्हता आलेला. परत मला 1 तासाने फोन आला, तू कधी येते आहेस, आम्ही वाट बघतोय तुझी, शूट थांबलं आहे. तर तेव्हासुद्धा मी खूप घाबरले होते आणि नंतर 2 दिवसांनी मला कळालं की हा प्रँक होता. कारण मला त्यांना बोलवायचं होतं की दाखवायला की शूट कसं चालतं, तू जरी नसेल तरी शूट बघायला येत जा, हे त्यांना करायचं होतं. मी आवरून वगैरे निघाले होते. निघाल्यावर त्यांनी मला सांगितलं की येऊ नकोस, आम्ही प्रँक केला आहे तुझ्यासोबत. असं छोटे प्रँक होतच राहतात खरं तर, आणि माझ्या बाबतीत तो खूप वेळा होतात. संचितचं आणि माझं बॉन्डिंग अजून तर आम्ही क्रिएट करतो आहे, कारण एक 3 महिन्यापासून आम्ही शूट करतो आहे, पण अजून त्याचे आणि माझे जास्त सीन्स लागले नाही आहेत. पण जसं तो ऑडिशनला जेव्हा आला होता ना, मी त्याला आधीपासूनच ओळखते. तुझ्या इश्काचा नादखुळामध्ये मी त्याला पाहिलं होतं आणि तिथून मला त्याची हेअरस्टाईल, त्याची ॲक्टिंग वगैरे खूप आवडायची. तर त्यानंतर मी जेव्हा त्याला पाहिलं ऑडिशनमध्ये तर म्हटलं अरे चला, मी आता एक रिलॅक्स काम करू शकते, कारण तो इतका कोऑपरेटिव्ह आहे, सगळ्यांना खूप सामावून घेतो आणि सगळ्यांशी लवकर मैत्री होते. आणि माझा थोडासा स्वभाव असा या बाबतीत थोडा कमी आहे की मी लाजते प्रत्येक वेळेस मैत्री वगैरे करायला. पण संचित इज अ गुड गाय, छान वाटतं त्याच्यासोबत काम करून. खरं तर रिस्पॉन्स अजून येतात आहे, कारण मी जी पहिली सिरियल केली होती देवमाणूस, त्यामध्ये माझं विलन रोल होता, ग्रे शेड होती आणि वर्सटाईल्स होत्या काही गोष्टी. तर ते करताना लोकांना खूप आवडलं होतं आणि आता कट टू पॉझिटिव्ह कॅरेक्टर करायचं आहे म्हटलं, लोकांना ते बघणं आणि एक्सेप्ट करायला थोडा वेळ जातो आहे. सो त्यासाठी प्रयत्न चालू आहेत आता माझे. खरं तर मालिका आता चालू झाली, ऑन एअर आहे. संध्याकाळी रात्री 10:30 वाजता आपली ही मालिका लागते, तुझी माझी जमली जोडी, सन मराठीवर.